नमस्कार. आपल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रजिस्ट्रेशनसाठी उद्याचा दिवस शेवटचा आहे. आज 7 जुलै, उद्या 8 जुलै. आणि ती डॉक्युमेंट्स जे तुम्ही अपलोड कराल ती व्हेरीफाय करायची किंवा ई स्क्रुटिनीची लास्ट डेट 9 जुलै आहे. त्याच्यापुढे आपल्याला 2-4 दिवस म्हणजे 2-3 दिवसांनी प्रोव्हिजनल मेरिट नंबर मिळेल आणि फायनल मेरिट नंबर 17 जुलैला मिळणार आहे. हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आणि त्याच्यानंतर आपली ॲक्च्युअल ऑप्शन्स भरणं सुरुवात होईल आणि फर्स्ट राऊंडची अलॉटमेंट आपल्याला मिळेल. तुम्ही काल परवा पेपरमध्येही पाहिलं असेल की लोकांचं असं म्हणणं आहे की यावर्षी जे ॲडमिशनचे रूल्स बदललेत तर त्याचा लोकांना त्रास होणार आहे. आता ॲडमिशनचे रूल्स बदललेत म्हणजे काय, तर पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही जे काही ऑप्शन्स भराल त्यातला जर का पहिला ऑप्शन तुम्हाला अलॉट झाला तर तो ऑटो फ्रीज म्हणजे ती सीट तुम्हाला कंपल्सरी होते आणि पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला जाता येत नाही. तुम्हाला ती ॲडमिशन घ्यावीच लागते. हे गेल्या वर्षी असं होतं आणि पूर्वीपासून तसंच आहे. सेकंड राऊंडला मात्र ते म्हणतात की पहिल्या 3 पैकी जर का अलॉटमेंट आली तर ती फ्रीज होईल आणि तुम्हाला ती सीट घ्यावीच लागेल, तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकत नाही. आणि थर्ड राऊंड त्याच्यामध्ये पहिल्या 6 मधली जर का सीट अलॉट झाली, पहिल्या 6 ऑप्शन्समधली, तर ती ऑटो फ्रीज म्हणजे कंपल्सरी होते आणि तुम्ही चौथ्या राऊंडला जाऊ शकत नाही. आता हे असं गेल्या वर्षीपर्यंत नव्हतं. गेल्या वर्षीपर्यंत सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड दोन्हीकडे साधारणत पहिलीच सीट मिळाली तर ती फ्रीज व्हायची आणि तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकत होता. आता हा चेंज त्यांनी का केला हे कळायला आपल्याला काही मार्ग नाही आहे. त्याच्यासाठी त्यांनी कुठलंही एक्सप्लेनेशन किंवा कुठल्याही प्रकारचं काही स्टेटमेंट केलेलं नाही की असं का. बरं 3 का, 4 का नाही, 6च का केलेत, 7-8 असं का नाही, याच्याबद्दल कुठलंही उत्तर नाही आहे. थोडक्यात मी सांगतो की या सरकारी कारभारामध्ये नवागडी नवा राज, मी काहीतरी नवीन केलं असं दाखवायला आपल्या नियमात बदल करत राहायचं आणि त्याच्यासाठी कुठलं काय बेसिस वापरलं, कुठलं स्टॅटिस्टिक्स वापरलं याचं कुठलंही एक्सप्लेनेशन द्यायचं नाही, कारण त्यांना विचारणारं कोणी नाही आहे आणि आपण तर नाहीच नाही. कारण आपण या केसमध्ये कस्टमर असलो म्हणजे आपल्याला ॲडमिशन घ्यायची असली तरी आपल्याला व्हॅल्यू 0 आहे. असो, त्यामुळे या ॲडमिशन प्रोसेसमधनं आपल्याला जायचं आहे. मी परवाच म्हणल्याप्रमाणे की या चौथ्या कॅपनंतर कदाचित या इन्स्टिट्यूशनल सीट्ससाठीचा जो राऊंड जे काही अलॉटमेंट व्हायची आहे, तुम्हाला अर्ज करायचे आहेत, काही कॉलेजेसनी त्यांचे ऑलरेडी त्यांच्या वेबसाईटवरती अर्ज स्वीकारायला सुरुवात पण केलेली आहे, तर तिथे तुम्ही अर्ज करू शकता. त्याची फी 3 टाइम्स असावी असं काही आपल्याकडे अजून लेखी आलेलं नाही आहे, त्यामुळे त्यासाठी जरा थांबावं लागेल. पण त्या राऊंडमधनं जर का इन्स्टिट्यूशनल सीट अलॉट झाली तर तुमची आधी अलॉट झालेली सीट जी कॅन्सल होईल ती कशी भरली जाणार आहे याच्याबद्दल आपल्याकडे कुठलंही एक्सप्लेनेशन नाही. त्यामुळे यावर्षी ही सगळी प्रोसिजर करताना थोडंसं कॉशियस राहायला पाहिजे. आणि मी परत सांगतो आहे की तुम्हाला इतर ब्रांचेसचा विचार करणं अतिशय आवश्यक आहे. फक्त कम्प्युटर IT, AI, ML, DS असं करून चालणार नाही आहे. कारण एकदाच जो काही सेटबॅक बसेल या कम्प्युटर IT ब्रांचला, त्याच्यानंतर या ग्रॅज्युएट्सना, या BTech BE पोरांना कुठेही दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळायची शक्यता खूपच कमी आहे. मी कदाचित गमतीने म्हणतो की खरं म्हणजे त्यांना इंजिनियर का म्हणावं हाच प्रश्न आहे. पण याच्या उलट जर का कोअर ब्रांचमध्ये तुम्ही इंजिनिअरिंग केलं, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, तर त्याच्यामध्ये तुमचा IT इंडस्ट्रीत जाण्याचा मार्ग तर रिकामा म्हणजे मोकळा असतोच. पण तुम्हाला जर का IT इंडस्ट्री चांगलं साथ देणार नसेल, त्यावेळेला त्यांची पोझिशन चांगली नसेल, तर तुम्ही कोर इंडस्ट्रीतही काम करू शकता. फक्त पैसा हा एम ठेवून आज जी मुलं जात आहेत हे चुकतं आहे. हे मी परत एकदा सांगतो. ॲडमिशन्सचे नियम आपल्यासाठी बदलतील. कदाचित पहिलाच फक्त ऑप्शन फ्रीज होईल सेकंड आणि थर्ड राऊंडला. असं झालं तर फारच उत्तम, पण तसं होण्याची शक्यता काही दिसत नाही आहे. आणि पुढे जाऊन गेल्या वर्षीही त्यांनी ACBC म्हणजे ज्याच्या अंडर मराठा रिझर्वेशन जे मागत होते
त्या 10% सीट आल्यामुळे ओपनच्या सीट्स आपल्या तशाही कमी झाल्यात, आता त्या 40%च राहिलेल्या आहेत, हेही लक्षात घ्यायला पाहिजे. आणि स्टेट वाईज जी कॉलेजेस आहेत अलॉटमेंट, तिथं होम युनिव्हर्सिटी अदर युनिव्हर्सिटी नाही, त्या स्टेट वाईज भरल्या जातात. आणि बाकी सगळ्या कॉलेजेसमध्ये होम युनिव्हर्सिटी सीट्स आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी सीट्स अशी डिव्हिजन असते. पुढच्या व्हिडिओमध्ये मी या सीट डिस्ट्रीब्युशनबद्दल तुमच्याशी परत एकदा नीट अगदी सविस्तर बोलीन. धन्यवाद.